नमस्कार, वर्षाच केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पितृपक्ष विशेष स्वादिष्ट तांदळाची खीर कशी करायची हे पाहूयात। ही खीर कढाईमध्ये न बनवता आपण कुकरमध्ये झटपट अगदी 10 मिनिटात बनवणार आहोत। बघा किती कमाल दिसत आहे आपली खीर आणि टेक्स्चर तर एकदम मलाईदार आणि क्रीमी आलेला आहे आणि चव म्हणाल तर एकदम जबरदस्त आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत। आता इथे तांदूळ कोणता घ्यायचा हा बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो। खीरीसाठी तुम्ही बासमती तांदूळ सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। आंबेमोहर तांदूळ सुद्धा छान आहे कारण त्याला सुवासिक वास असतो। बासमती तांदूळाला स्टार्च हा कमी असतो। आता इथे बघा मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे एक छोटी वाटी भरलेली आहे। त्यातला 1 चमचा तांदूळ आपण बाजूला काढून ठेवूया। तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यात मध्ये 3 ते 4 काजू घातलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला फक्त 5 मिनिट भिजू द्यायचा आहे। आणि वाटीमध्ये जो शिल्लक तांदूळ आहे तोही आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता कुकरमध्ये घालून घेऊया। ही तांदळाची खीर आपण कढाईमध्ये न बनवता कुकरमध्ये अगदी झटपट बनवत आहोत। तर आता बघा, ज्या वाटीने तांदूळ घेतलेला त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। तुम्ही हे मोजण्यासाठी कोणतीही घरातली छोटी वाटी घेऊ शकता। आणि बघा आता 2.5 वाटी पाणी आपलं झालेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपण हे 3 शिट्ट्या याच्या करून घेणार आहोत आणि गॅस ही मध्यम फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि आता बघा दुसरीकडे आपण अर्धा लिटर दूध हे मलाई सहित घेणार आहोत, म्हणजे दुधावरची साई वेगळी करायची नाही। साई सकट आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि दूध गरम करायला ठेवायचं आहे। तर बघा हे दूध गरम होत आहे आणि थोडीशी केसर मी इथं घेतलेली आहे। केसर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तरी काही हरकत नाही। आता बघा इथं थोडंसं गरम दूध घालून मी ही केसर थोडंसं भिजायला ठेवते आहे, कारण आपल्या खीरीला जरा चांगला कलर येईल। तर आता बघा जे 1 चमचा तांदूळ आणि हे काजू घातले होते भिजून, ते आता चांगली मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेऊया। थोडंसं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण चांगलं मिळून येतं। आणि आता बघा आपल्या कुकरच्याही 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे आणि आता बघूया, म्हणजे 90 ते 95% चांगला हा तांदूळ आपला शिजलेला आहे, इथे तुम्ही बघू शकताय। आणि आता थोडं विस्करणे मिक्स करून घेऊया आणि आपण साईडला जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते दूध आता या मिक्स झालेल्या एकजीव केलेल्या भातामध्ये किंवा ह्या तांदळामध्ये आपण घालून घेऊया। आता बघा इथं आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे तांदूळ आणि दूध हे एकजीव होणं फार गरजेचं आहे। एकजीव झालं नाही तर आपली खीर ही एकसंग होणार नाही। तर आता बघा हळूहळू असंच 5 मिनिट आपल्याला हे चांगलं उकळून द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या या दुधाला, या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे। तर आता जी केसर भिजू घातली होती तीही केसर मी घालून घेते आणि बघा इथं त्यामुळे केसर घातल्यामुळे आपल्या खीरीला छान कलर येतो। आणि आता चांगलं उकळत आहे आणि जे आपण पेस्ट बनवली होती 1 चमचा तांदूळ आणि काजूची, ती आता घालून घेऊया। ती पेस्ट जरा घट्ट आहे, त्याच्यामुळे आता जे दूध गरम झालेलं आहे आपल्या या मिश्रणामधलं ते दूध 2-3 चमचे दूध घालून घ्यायचं आणि नंतर लगेचच हे जी पेस्ट आहे ती जरा पातळ होते आणि आपण लगेच इझिली आपण खीरीमध्ये या आपल्या मिश्रणात घालू शकतो। तुम्ही ते बघू शकता। आणि आता हे मिश्रण घातल्यानंतर आपलं हे जे अगोदर दुधाचं आणि तांदळाचं जे मिश्रण होतं ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि जी आपण पेस्ट घातलेली आहे त्यामुळे आपल्याला हे चमच्याने एकसारखं मिश्रण हलवायचं आहे। ही खीर आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची आहे, कारण जे पेस्ट असते ती खाली तळाला आपल्या कुकरला लागू शकते। आणि आता बघा इथं जी केसर घातलेली होती त्याच्यामुळे आपल्या या खीरीला चांगला हलकासा पिवळसर कलर आलेला आहे आणि ही एकदम क्रीमी असं मलाईदार अशी खीर व्हायला सुरुवात झालेली आहे। हे दूध घट्ट होण्यासाठी आपण इथे मिल्क पावडर ही वापरलेली नाही, फक्त मलाई जी दुधाची साय वापरलेली आहे। आणि हे जे आपण काजूची पेस्ट आणि 1 चमचा तांदूळ घातलेला आहे त्यामुळे आपलं हे ही खीर चांगली मिळून आलेली आहे। आता जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप, तेही घालून घेऊयात। आता इथे एक गोष्ट लक्षात आली का की मी इथे साखर अजून घातलेली नाही।
साखर घातली की लगेच आपलं हे तांदूळ आहे ते जास्त असं क्रीमी लगेच होत नाही। तर त्यामुळे हे सगळं घट्ट व्हायला लागल्यानंतर, खीर चांगली घट्ट व्हायला लागल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे। साखर घालून घेतली आणि नंतर हाफ टीस्पून मी विलायची पूड घालून घेतलेली आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय की आपली ही खीर किती मलाईदार आणि एकदम क्रीमी झालेली आहे, एकदम रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आपण जे कुकरमध्ये तांदूळ शिजवून घेतले होते आणि वेगळं दूध मिक्स केलं होतं, तसं एक वेगळं तांदूळ आणि वेगळं दूध अजिबात दिसत नाही। एकदम मिळून एकसंग अशी आपली खीर, तांदळाची खीर अशी ही छान तयार झालेली आहे। पितृपक्षात ही खीर बनवलीच जाते, प्रत्येकाच्या घरी ही बनवली जाते ही खीर। तर ही बघा, आणि चव तर एकदम जबरदस्त आहे, एकदम जास्त गोडही नाही आणि कमी गोडही नाही, एकदम चवीने जबरदस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही खीर तयार होते। तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ नसेल तर बासमती तांदूळ सोडून इतर कोणताही तांदूळ तुम्ही या खीरीसाठी घेऊ शकता। इथे तुम्ही पाहिलं की आपल्याला दूध आटवायचीही गरज नाही, तरीही आपले या खीरीला एकदम क्रीमी आणि मलाईदार टेक्स्चर आलेला आहे। तर इथे बघा किती एकदम छान अशी खीर आपली तयार आहे खाण्यासाठी, झटपट तयार होते आणि घरातील सर्वांना ही खीर खूप आवडते। तर या पितृपक्षामध्ये या पद्धतीने खीर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली असलेली बेली नक्की दाबा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील। तर असेच पुन्हा भेटूया, धन्यवाद।